पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्त नमुने ससूनमधील डॉक्टर अजय तावरेने बदलल्याचं आता लपून राहिलेलं नाही। या प्रकरणी पुणे पोलिसांनी अजय तावरेसह तिघांना बेड्या ठोकल्यात। पण अटकेनंतर अजय तावरे यांना काही धमकीवजा इशारा दिलाय। त्यामुळे या प्रकरणात तावरेचा गॉडफादर कोण आहे अशी चर्चा सुरू झाली। कोण आहे डॉक्टर अजय तावरेचा गॉडफादर? डॉक्टर अजय तावरे कुणाची नावं उघड करणार? कुणाच्या सांगण्यावरून बदलले रक्ताचे नमुने? पुण्याच्या कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला होता। ससून रुग्णालयातील डॉक्टर श्रीहरी हळनोर यांनी डॉक्टर अजय तावरेच्या सांगण्यावरून अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले। या प्रकरणात पुणे पोलिसांनी डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळनोर यांना बेड्या ठोकल्या। अटकेनंतर आता डॉक्टर तावरेनं धमकीवजा इशारा दिला। मी शांत बसणार नाही, सगळ्यांची नावं घे, असं तावरे म्हणालाय। त्यामुळे आता इथे काही प्रश्न निर्माण झाले आहेत। डॉक्टर तावरेनं हा धमकीवजा इशारा कुणाला दिला? या प्रकरणात आणखी कुणाकुणाचा समावेश आहे? कोणाच्या सांगण्यावरून डॉक्टर तावरेनं रक्ताचे नमुने बदलले? डॉक्टर अजय तावरेला कुणी फोन केला होता का? ससूनचे डॉक्टर अजय तावरे यांची इन्क्वायरी अद्याप सुरू झाली नसली तरी पण जेव्हा त्यांची इन्क्वायरी सुरू होईल तेव्हा ते ज्या लोकसेवकाचं नाव घेतील त्यांची चौकशी ऑब्व्हियसली पोलिसांना करावीच लागेल। म्हणूनच पोलिसांनी आज सकाळपासून मीटिंगचा धडाका लावला सीपी ऑफिसमध्ये आणि मीटिंगमध्ये या तपासाची पुढची रणनीती ठरवली जाते। बघूया आता नेमका कोणता मोठा मासा पोलिसांच्या गळाला लागतोय। दरम्यान या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। अजीत पवार जी ने सीपी ऑफिस में फोन करके इस वेदांत अग्रवाल को बचाने के लिए डायरेक्शंस दिए थे। तो ये जैसे ही सुना मुझे ऐसे लगता है अगर ये ऐसे हुआ है ये बहुत ज्यादा गंभीर है। एकीकडे दमानियांनी थेट अजित पवारांवर आरोप केलाय तर दुसरीकडे स्थानिक काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी हे प्रकरण लावून धरलंय। एका लोकसेवकाच्या सांगण्यावरून तावरेने सॅम्पल बदलले, तो लोकसेवक कोण आहे नेमकं? बघा, आता चौकशीला जो अधिकारी आता आहे त्याचे मी मनापासून आभार मानेन, कारण त्याने आतापर्यंत तपास बऱ्यापैकी आणलाय। पण ह्याच्यामध्ये त्याच्यावर आता आजपासून कालपासून कोणाचा त्याच्यावर प्रेशर येते हा महत्वाचा भाग आहे। आणि याच्यामध्ये प्रेशर न येता सखोल चौकशी झाली पाहिजे, दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे, हे माझं मत आहे। डॉक्टर तावरेनं कुणाला गर्भित इशारा दिलाय? ससून मधला आणखी कुणी या गुन्ह्यात सहभागी आहे का? की त्यानं एखाद्या राजकारण्याला हा इशारा दिलाय? असे अनेक तर्कवितर्क आता लावले जात आहेत। चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।